नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, वनरक्षक पद भरतीतील पेसा क्षेत्रातील निकाल लागायला सुरुवात झालेली आहे. ऑलरेडी काल जर म्हटलं तर पुणे विभागाचा निकाल लागला होता. आता जर म्हटलं तर लेटेस्ट आत्ताच गडचिरोली विभागाचा पेसा क्षेत्राचा निकाल लागलेला आहे मित्रांनो, वनरक्षक या पदाचा. तर त्याच्याविषयी संपूर्ण माहिती आपण बघणारच आहोत आणि त्यासोबत नाशिक झालं, अमरावती झालं, ठाणे, इतर जेवढे पण बाकीचे पेसा विभाग आहेत तर त्यांचे निकाल कधीपर्यंत लागू शकतात याविषयी सुद्धा माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत मित्रांनो. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा, कारण आज जर म्हटलं तर नागपूर ऑफिसशी आपलं बोलणं झालेलं मित्रांनो. ऑफिसला आपण कॉल केला होता. त्यांच्या सांगितल्याप्रमाणे इतर सर्व जिल्ह्यांचे किंवा सर्व विभागांचे पेसा विभागांचे निकाल कधीपर्यंत लागू शकतात याच्याविषयी आपल्याकडे माहिती आलेली मित्रांनो. तर त्याविषयी संपूर्ण माहिती व्हिडिओच्या शेवटी आपण बघणार आहोत. परंतु पहिल्यांदा आपण गडचिरोली जिल्ह्याचा आता जो निकाल लागलेला पेसा विभागाचा तो आपण बघूया. तर इथून तुम्ही PDF डाउनलोड करू शकता. ऑलरेडी हे PDF मी इथं डाउनलोड केलेलं आहे बघा. 7 तारखेला हा निकाल लागलेला आहे. काल 6 तारीख होती. काल जर म्हटलं तर पुणे विभागाचा निकाल लागला होता पेसा विभागातील. आता त्यांनी काय सांगितलं, बाकीचे विभागांचे निकाल कधीपर्यंत लागतील त्याच्यावरती नंतर बोलूया. सर्वप्रथम कट ऑफ किती गेलेला आहे गडचिरोलीचा त्याच्याविषयी माहिती बघूया. तर इथे बघा, आपल्याला सर्वात महत्त्वाचं ज्यांचं पण सिलेक्शन झालेलं आहे किंवा जे पण वेटिंगमध्ये आहेत त्यांना इथं या ठिकाणी इथं जायचंय. जे 25 किलोमीटर आणि 16 किलोमीटर आपल्याला धाव चाचणी किंवा पायी चालायची चाचणी असते, तर ती आपल्याला पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी जायचंय. 15 तारखेला आपल्याला बोलवलंय या ठिकाणी. ठीक आहे, ज्यांचं पण सिलेक्शन झालेलं आहे त्यांच्यासाठी. तर बघा, जाताना हे आपल्याला शारीरिकदृष्ट्या सुदृढ असल्याचं प्रमाणपत्र घेऊन सोबत जायचंय. त्यासोबत आपल्याला धाव चाचणीचं किंवा चालायची जी चाचणी असणार आहे त्याचं वचनपत्र हे आपल्याला द्यावं लागणार आहे. ठीक आहे, हे सुद्धा आपल्याला सोबत घेऊन जायचंय. तर बघा, ही सिलेक्शन लिस्ट असणार आहे मित्रांनो. याच्यामध्ये संपूर्ण विद्यार्थ्यांची नावं दिलेली आहेत. तर ज्यांचं पण सिलेक्शन झालेले पेसा विभागाअंतर्गत तर त्यांची इथं निवड यादी दिलेली आहे. तर टोटल जर म्हटलं तर हायेस्ट 154 आहे आणि लास्टला जर म्हटलं तर बघा डायरेक्टली प्रतीक्षा यादीकडे येऊया. भरपूर विद्यार्थ्यांना इथं सिलेक्शन झालेलं बघण्यासाठी भेटत आहे. तर इथे बघा, इथपर्यंत जर विचार केला तर इथून खाली प्रतीक्षा यादी आहे. ठीक आहे, तर इथपर्यंत जर विचार केला तर 125 पर्यंत जर म्हटलं तर सर्वसाधारण विद्यार्थ्यांचं इथं सिलेक्शन लिस्ट आहे मित्रांनो. हे सर्वसाधारणचे विद्यार्थी आहेत. 125 पर्यंत त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे मित्रांनो. आणि बाकी जर म्हटलं तर वेटिंगवाले जर म्हटलं तर बघा किती मार्कापर्यंतचे विद्यार्थी वेटिंगमध्ये आहेत ते आपण बघूया. तर बघा इथपर्यंत. ठीक आहे, इथे खाली जर आलं तर हे जर विचार केला तर आपल्याला आरक्षणानुसार बाकीचे विद्यार्थी बघण्यासाठी भेटेल. इथपर्यंत वेटिंगवाले आहेत जे की तुम्ही इथं बघू शकता. तर अशा प्रकारचं इथं आहे 125. त्यानंतर इथं खाली महिलांची लिस्ट दिलेली आहे. ठीक आहे, इथं महिलांची सिलेक्शन लिस्ट दिली आहे आणि खाली पुन्हा वेटिंग लिस्ट दिली आहे महिलांची. ठीक आहे, या स्वरूपामध्ये जर विचार केला तर महिलांची अतिशय कमी इथं सिलेक्शन म्हणजे कमी मार्कावरती इथं सिलेक्शन झालेलं आहे मित्रांनो, जे की तुम्ही इथं बघू शकता. वेटिंग लिस्ट इथं महिलांची बघू शकता. त्यानंतर खेळाडू यांची इथं निवड यादी जाहीर झालेली आहे ते तुम्ही इथं बघू शकता. खेळाडूचं जर म्हटलं तर फार 100कडे 101कडे इकडं लागलेलं आहे मित्रांनो. त्यानंतर जर म्हटलं तर माजी सैनिकांचं डायरेक्टली 81 वरती इथं लागलेलं आहे. आणि बाकी जर म्हटलं तर इथे बघा आपल्याला पदवीधर अंशकालीन ही जी निवड यादी आहे पदसंख्या 15 एकूण हे जर म्हटलं तर ह्या तशाच जागा ठेवलेल्या आहेत वाटतं. यामध्ये सिलेक्शन लिस्ट लागलेली नाहीये मित्रांनो. खाली घेतलेत की बघूया आपण. होमगार्ड यांची झाली सिलेक्शन लिस्ट आणि यामध्ये जर म्हटलं तर हो बरोबर. आता यामध्ये बघा, आता मी तुम्हाला सांगतो यामध्ये ह्या ज्या जागा आहेत यामध्ये अंशकालीन पदवीधर. ठीक आहे, तर या जागा सर्वसाधारणना दिल्यात कारण सर्वसाधारणच्या एवढ्या जागा नव्हत्या. तर ते विद्यार्थी इथं जास्त सिलेक्ट झालेले दिसत आहे. म्हणजेच या 15 जागा सर्वसाधारण विद्यार्थ्यांना इथं दिल्यात, त्यांची इथं निवड झालेली आहे. भूकंपग्रस्त जर विचार केला तर इथं बघा उमेदवार उपलब्ध झाले नाहीयेत असं म्हटलेलं आहे. तर या जागा शक्यता दिल्या नसतील. बाकी प्रकल्पग्रस्तच्या शक्यता दिल्या नसतील, परंतु अंशकालीन आणि रोजंदार मजूर या जागा 100% इथं सर्वसाधारण विद्यार्थ्यांना दिल्या जातात. आणि माजी सैनिकाच्या अजून एक जागा कोणाला दिल्या जात नाही. ठीक आहे, बाकी जर म्हटलं तर बाकी ज्या आरक्षणानुसार जागा आहेत ते जर विद्यार्थी भेटले नाही तर ते सर्वसाधारण विद्यार्थ्यांना तिथं त्या जागा दिल्या जातात. ठीक आहे, तर अशा प्रकारची ही गडचिरोली जिल्ह्याची आत्ताच लिस्ट लागलेली मित्रांनो. तर तुम्ही तुमचं नाव बघा, जर गडचिरोली पेसा अंतर्गत जर तुम्ही अर्ज भरला असेल तर तुमचं जर नाव असेल तर अभिनंदन, तुमचं सिलेक्शन झालं असणार आहे मित्रांनो. बाकी जर म्हटलं तर अशा प्रकारची सिलेक्शन
लिस्ट लागलेली आहे. आता आपण आपल्या टॉपिककडे पुन्हा येऊया की आता बाकीचे जे पण विभाग आहेत, तर नाशिक झालं ना, त्यासोबत जर विचार केला तर अमरावती, ठाणे झालं, अशा प्रकारचे जेवढे पण बाकीचे विभाग आहेत तर त्यांची कधीपर्यंत सिलेक्शन लिस्ट लागू शकते. तर आपण जेव्हा आज ऑफिसला कॉल केला होता दुपारी, तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे, ठीक आहे, त्यांनी सांगितल्याप्रमाणे आज तारीख 7 आहे. आता जर म्हटलं तर आता ऑलरेडी 7 तारीख संपत आलेली मित्रांनो. उद्या लगेच 8 तारखेचं सुरू होत आहे. तर 8 तारखेच्या रात्रीचं 10 वाजेपर्यंत टोटल सर्व पेसा विभागाचे जेवढे पण जिल्हे आहेत किंवा विभाग आहेत त्यांचे 8 तारखेच्या 10 वाजेपर्यंत, रात्रीचं 10 वाजेपर्यंत सर्वांची सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट जारी करण्यात येणार आहे मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे उद्याचा दिवस, उद्यापर्यंत सर्व जिल्ह्यांची, सर्व विभागांची पेसाची सिलेक्शन लिस्ट वनरक्षक या पदाची जारी केली जाणार आहे. अशा प्रकारचं स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे, तर 8 तारखेपर्यंत म्हणजे एकच दिवस बाकी मित्रांनो. एका दिवसात सर्व बाकीच्या विभागांची लिस्ट लागून जाणार आहे. या व्यतिरिक्त अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. ज्यांचं पण सिलेक्शन झालेलं आहे त्यांना जर विचार केला तर त्यांचं अगदी मनापासून अभिनंदन. बाकीचे जे पण विद्यार्थ्यांचं सिलेक्शन नसं झालं तर पुढील वनरक्षक पद भरतीची आपण व्यवस्थित तयारी करूया आणि त्याच्यामध्ये सिलेक्शन करून घेऊया मित्रांनो. बाकी जर म्हटलं तर वनरक्षक पद भरती लवकरात लवकर यावी यासाठी आपले खूपच जास्त प्रयत्न चालू आहे. वारंवार आपण ऑफिसला कॉल करत आहोत, त्यासोबत वारंवार आपण लेटर देत आहोत, RTI फाईल करत आहोत, त्याच्यानुसार जागा आपण बघितल्या. बाकी सर्व जे प्रयत्न आहेत ते आपल्या टीम सोबत आपण करतच आहोत मित्रांनो. ठीक आहे, तर जेवढं होईल तेवढं लवकर आपण पद भरती यावी यासाठी प्रयत्न करणार आहोत. आणि जे पण विद्यार्थी बाकी आहे त्यांचं लवकरात लवकर सिलेक्शन व्हावं, ते जे पण तयारी करत असाल ते कुठं ना कुठं नोकरीला लागावेत, अशा प्रकारची आपली इच्छा आहे. त्यानुसार आपण व्यवस्थित प्रयत्न करत आहोत. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि वेबसाईटला तुम्ही अपडेट इथं रिफ्रेश करत राहा. इथे तुम्हाला अपडेट भेटून जातील. तुमच्या विभागानुसार जी पण यादी आहे ती जाहीर केली जाईल. ही यादी डाउनलोड करण्यासाठी टेलिग्राम ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतो किंवा वेबसाईटवरून तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि बाकी जे पण याद्या लागतील ते आपण टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध करून देणार आहोत. तर त्याच्याविषयी माहिती आपण तिथे देणारच आहोत. त्यासाठी चॅनलला तुम्ही जॉईन होऊ शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बिल ती लाईक क्लिक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.